कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शानदार अनावरण रोहा शहरातील नदी संवर्धन उधाण या ठिकाणी करण्यात आलं। युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते शिवपुतळ्याचे हे अनावरण करण्यात आले। यावेळी शिवकालीन सरदार घराण्याचे वंशज विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते। तर खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची देखील यावेळी उपस्थिती होती। विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवपुतळ्याचे शानदार अनावरण रोह्यात काल संपन्न झाले। मेहंदळे हायस्कूल ते नदी संवर्धन अशी भव्य मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली। तर मिरवणुकीमध्ये ढोल ताशा व शिवकालीन सादरीकरण करण्यात आले। की मी ज्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि ज्या शिवाजी महाराजांनी 18 प्रकट जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आयुष्यभर मीच ते प्रोजेक्ट करत आलोय। जसं शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला, आयुष्यभर महाराष्ट्र अनेकदा पिंजून काढत असताना 18 प्रकट जात 12 बलुतेदार घेऊन मी जाणारा व्यक्ती आणि माझ्यावर सगळ्यांनी शंका केली, हे मला इतकं वाईट वाटतं। आणि मला आजही आठवते की 8-10 दिवस मला झोप सुद्धा लागली नव्हती। म्हणजे शिवाजी महाराज हे धर्मावर निश्चित प्रेम करत होते, त्यात बदलू म्हटलं, पण ते धर्मांध हे केव्हाच नव्हते। त्यांनी सगळ्यांना मिळून घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि हे सगळं बोल आज शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण होतं म्हणून ते मी एकदम भावुक झालो। कारण का एवढा प्रामाणिक काम करणारा किल्ल्यांच्यावर मला नाही वाटत या 75 वर्षात कुठला नेता आलेला आहे। मला कोणाला चॅलेंज नाही करायचं, आव्हान करायचं नाही, पण जे आहे ते खरी परिस्थिती आहे। मी एवढं काम करतो माझ्या आयुष्यातलं म्हणायच्या महिन्यातले 4-5 दिवस रायगड किल्ल्याच्या संवर्धन जतनासाठी देतो। पण दुर्दैवाने अनेक लोक असे असतात की ते अनेक नेते म्हणजे शंका घेतात आणि दोन धर्मात ते होते, जाऊन जातात। तो विषय झालेला अनेक लोकांना ते समजलंय, पण आज विषय माझ्या ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं म्हणून ते निघून गेलं।